गेल्या 4 ते 5 दिवसापासून राज्याच्या राजकारणात एक नाव जे आहे ते प्रचंड चर्चेत आलं ते म्हणजे आमदार अब्दुल सत्तार, ज्यांनी भाजपावर जे आहे ते प्रचंड टीका केली, आरोप केले आणि त्यांच्या मुलाने सुद्धा औरंगाबाद जालना विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला। त्यानंतर काल जे आहे ते मुंबईत मोठ्या घडामोडी घडतात। त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आता त्यांचं बंड शमलंय आणि आता स्वतः आमदार अब्दुल सत्तार आपल्यासोबत आहेत। खरं तर ते आपल्यासोबत आता मन मोकळं करणार आहेत। साहेब, 2 दिवस जे आहे ते प्रचंड चर्चेत होते, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मनात प्रचंड खतखत होती, आता काय भावना आहेत? नाही, मी जे परिस्थिती सांगितली स्थानिक लेवलवर आमचा जो त्रास होता तो मी माझ्या जिल्ह्यापुरता मी बोललो, माझ्या मतदारसंघाचा बोललो। त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठे काही असेल तर मला ते माहीत नाही। आणि माझे राज्याच्या नेत्यावर किंवा देशाच्या नेत्यावर किंवा वरिष्ठ नेत्यावर कोणताही राग नव्हता। माझ्या जिल्ह्याचा आमचा इंटरनल वाद होता। तो वाद म्हणजे मी त्यांना जो बोललो का लगे मुंडके छाटेपर्यंत, म्हणजे ते पद छाटून टाकले। पद म्हणजे आमचे जे मुंडके बसलेले होते ते आता जिल्हा परिषदमध्ये आमचा अध्यक्ष नाही आहे, तुम्ही कदाचित इकडे पाहिला तर महापालिकेत नाही आहे, विधान परिषद बी नाही आहे। मी म्हणलं आता हे सर्व आमच्या एक एक कमी होत असेल तर शेवटी राजकारण करताना आम्ही छोटे भाऊ आहेत, आमचे मोठे भाऊ हे भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या जे काही इंटरनल आम्हाला जो काही राजकारण शेवटी काही सर्व चुका त्यांच्या आहे असं बोलणार नाही मी, आमच्या बी चुका होतात। एक चूक झाली की दुसरी चूक होती, दुसरी चूक झाली की तिसरी चूक होती आणि मग चुका करून करून जी महायुतीचा एक जो गड बनलेला आहे संभाजीनगर जिल्हा, मराठवाड्याची राजधानी, याला कुठंतरी छेद पडू नये यासाठी सावध राहावं आणि पुढच्या रणनीती राजनीती करताना भारतीय जनता पार्टीने आम्हाला विश्वासात घ्यावं, आम्ही त्यांना विश्वासात घ्यावं। एक सिल्लोड सोयगाव विधानसभाचे समीकरण वेगळे आहे, पण बाकी जिल्ह्यामधली जी एकंदरीत परिस्थिती पाहिली तर ती फार अवघड नाही आहे। यासाठी आम्ही मुख्यमंत्री महोदयाकडे जी चर्चा केली, मी तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांचा आभार मानल की मुख्यमंत्री महोदयांनी 1 तास आमच्याशी चर्चा केली। सर्व आमच्या ज्या आमचा खतखत होती ती सर्व जाणून घेतली आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं का मी आमच्या पक्षालाही बोलल, तुम्हीही दोन्हीही महायुतीचे पार्ट आहे, म्हणून चांगलं राजकारण करा, सक्षम राजकारण करा, जिल्ह्याच्या विकासासाठी करा। CM साहेब बोलताना जे मनाला समाधान पाहिजे तसं बोलले। एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला डायरेक्ट बोलले का भाई पक्ष सोडून तुम्ही ज्या पद्धतीने एकमेकावर कुरघोडी करतात ते सर्व मला बंद पाहिजे। कोणत्याही परिस्थितीमध्ये पालकमंत्री असतील, खासदार असतील, तुम्ही 5-6 आमदार असतील, ह्या सर्वांनी मिळून राजकारण करा, जेणेकरून भारतीय जनता पार्टीचा युतीचा धर्म बी पाळा आणि आपला पक्ष डॅमेज होणार नाही। आपला पक्ष आज जी परिस्थिती 1 नंबरचा संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामधला पक्ष दुसऱ्या क्रमांकावर गेला, तो कदाचित भविष्यामध्ये ही जी समोर दिसतंय पिक्चर हे काही तुमच्या राजकारणासाठी बी चांगला नाही, पक्षासाठीही चांगलं नाही। असं बोलल्यानंतर सर्व त्यांनी आम्हाला 3 तास म्हणजे रात्री 2:30 वाजेपर्यंत साहेबांनी एक गोष्ट आमच्याशी जाणून घेतली, 1 to 1 बी चर्चा केली आणि मग सार्वजनिक त्यांचा जो आदेश आहे तो पक्षाच्या माध्यमातून सर्वाला दिला, त्याची अंमलबजावणी करण्याची गॅरंटी आम्ही सर्वांनी साहेबाला दिली। साहेब आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री महोदय आणि आमचे साहेब उपमुख्यमंत्री हे दोघं बसतील, हे दोघं आम्ही जे विषय मांडला त्याच्यामध्ये काही चूक असेल तर आमचा कान धरतील, ते सत्य असेल तर भविष्यामध्ये असं काही घडणार नाही याची दक्षता घेतील। पण छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप शिवसेनेला संपू पाहत आहे, हे तुम्ही एकनाथ शिंदेंना सांगितलंय का? हो, सर्वांना सांगितलं, हे सर्व विश्लेषण करून दाखवलं मी, काय ते चूक नाही आहे, सर्व माहिती तंतोतंत दिली आणि मी मुख्यमंत्री महोदयालाही बोललो का आम्हाला राज्याकडून त्रास नाही, देशाच्या राजकारणाचा पुढाऱ्याकडून त्रास नाही, आम्हाला आमच्या जिल्ह्यामधला आहे। तर ते आता त्यांच्या पद्धतीने त्यांच्या लोकाला बोलतील, आमचे नेते आम्हाला बोलले, दोघं समन्वय करून मग पुढच्या भविष्यामध्ये जिल्हावाईज समन्वय समिती राहील का, समन्वय करताना समन्वय करून जे काही प्रश्न वेगवेगळ्या मतदारसंघाचे त्याचा राजकारण करून नाही परंतु समाजाच्या विविध घटकाला फायदा कसा होईल याच्याबद्दल पुढची रणनीती ठरवल्या जाईल। आणि आता आज 11 वाजता माझा मुलगा हा फॉर्म परत घेईल आणि फॉर्म परत घेतल्यानंतर मग निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवल्या जाईल आणि मला वाटतं का 1 वे निवडणूक दिसते, कुठं मला या निवडणुकीमध्ये शंका कुशंका दगफटका होणार नाही याची दक्षता आम्ही बी घेऊ, आमचे लोक घेतील, त्यांचे लोक घेतील आणि विशेषतः ही निवडणूक जी आहे बोटावर मोजणाऱ्या मतदानाची आहे। समजा माझ्याकडे
52-53 मतदान माझ्या एकट्या मतदारसंघात आहे. त्यांचे 7-8-10 आहे, म्हणजे 100% मतदान सिल्लोड सोयगावमध्ये झाला. पुढं गेलो आपण तर फुलंब्रीची परिस्थिती थोडी वेगळी आहे, 19-20 आहे तिथं. पण आपण वैजापूरमध्ये गेलो, कन्नडमध्ये गेलो, इकडे गंगापूरमध्ये गेलो, हे सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लोक आहे आणि सर्व मतदार महाविकास आघाडीच्या बाजूचे जे आहे ते बी मन परिवर्तन होतील. आता पहिले महाविकास आघाडी म्हणजे आमच्यासारख्या लोकांना सपोर्ट करणारी एक त्यांची स्ट्रॅटेजी ठरवली होती. आता जी सध्याची परिस्थिती जी आहे, या परिस्थितीमध्ये निवडणुकीची प्रक्रिया जशी सुरू होईल तशी त्यांचे मतं ते पक्षबांधणी करतील. आमच्या मताची आम्ही महायुतीचे म्हणून आमचे नियोजन केलं जाईल, ते महाविकास आघाडी महायुतीमध्ये. परंतु गेल्या 6 वर्षा अगोदर जे मला चांगली आठवण आहे, अंबादास दानवे साहेब जितक्या मताधिक्याने निवडून आले असते त्याच मताधिक्याने आता हेही निवडून येतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त बी निवडून येऊ शकतात. तर या निवडणुकीमध्ये एकंदरीत ही आताची सध्याची परिस्थिती पाहिली तर मला कुठंही अडचण दिसत नाही. आणि ही अडचण जी होती ती 2 दिवसामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ती दूर केली. शेवटी त्यांचं बोलणं एकच होतं का ही एकट्या तुमच्या संभाजीनगरची निवडणूक नाही आहे, 17 निवडणूक आहे, आपले 4 उमेदवार आहे, आपण इथे कमी जास्त केलं तर तिकडे त्यांना त्रास होऊ शकतो. अशा अनेक अडचणीमधून मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी मार्ग काढला आणि त्याचा परिणाम मला वाटतं की येणाऱ्या 18 तारखेला मतदान होईल. 22 तारखेला जो रिझल्ट लागेल त्याच्यामध्ये निश्चित या दोघांनी केलेली शिष्टाचार, या दोघांनी दिलेले आदेश, या दोघांनी आमची सर्व तंतोतंत सर्व जे आमच्याकडं राजकीय अडचणी होत्या त्या सर्व दूर करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याची पूर्तता निश्चित होईल. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आता तुमचे चिरंजीव समीर सत्तार अर्ज माग घेणार आहेत. मात्र जर तो ठेवला असता तर फक्त दबाव तंत्राचा भाग होता की तुमच्याकडे काही विजयाचं गणित होतं, काही जुळवाजुळव केली होती का, ज्या पद्धतीने कल्याण काळेने सुद्धा तुमची भेट घेतली होती? हे पहा, जुळवाजुळवीच्या गणिताशिवाय कोणीही फॉर्म भरत नाही. मी या मतदारसंघामध्ये एकदा निवडून आलेलो आहे, स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये. सर्व दोन्हीही जिल्ह्याचे सन्माननीय मतदार बांधवांचा, नेत्यांचा, वेगवेगळे पक्षाचा माझे जे संबंध आहेत त्या संबंधाच्या पोटी त्या लोकांनी मला जे दिलेलं आश्वासन, मला जे मदत करण्याची त्यांची भूमिका होती, त्या भूमिकेचा मी सर्वांना फोनवर बोललो का अशी अशी परिस्थिती आहे. ज्यांनी मला सपोर्ट केला होता त्या सर्वांना बोललो मी, हो माझ्या मुख्यमंत्र्यांनी, माझ्या उपमुख्यमंत्री महोदयांनी, आमचे पक्षप्रमुख जे आहे एकनाथरावजी शिंदे, या सर्वांनी स्पष्ट आदेश दिला. म्हणून या निवडणुकीमध्ये आपण आम्हाला जी साथ दिली, आपण जी मला मदत केली, आपण जो मला पाठबळ वाढवण्यासाठी नियोजन करण्यासाठी, हे सर्व निवडणूक एक माणसाकडून होत नाही. ही जी स्थानिक स्वराज्याची निवडणूक होते हे सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व लोकांना एकत्रित करून होती आणि तो गणित लावूनच मी समीरचा फॉर्म समीर भैयांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी भरला होता. म्हणजे तुम्ही फॉर्म ठेवला असता संख्याबळ जमवलं असतं विजय इतकं? आता त्याच्यासाठी तो फॉर्म भरला, बाकी काय होता. फॉर्म एक लक्षात घ्या, फॉर्म भरणं म्हणजे विजयाचा गणित लावूनच फॉर्म भरला जातो. फॉर्म भरल्यानंतर कसे निवडून येतील याचा एक तंतोतंत अभ्यास, भोकरदनपासून तर परतूरपर्यंत, अंबडपासून तर घनसावंगीपर्यंत, इकडं सोयगावपासून तर वैजापूर, गंगापूर, पैठण, कन्नड, फुलंब्री शहर, संभाजीनगर, औरंगाबाद शहर, हे सर्व नियोजन करूनच आम्ही निवडणूक लढत होतो. निवडणूक तशी लढता येत नाही आणि मी एकदा या निवडणुकीमध्ये अर्ध्या मताने पडलो होतो, तर त्याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणून मी सर्व नियोजन केलं होतं. पण शेवटी वरिष्ठांचा, आपण ज्या पक्षामध्ये त्या पक्षप्रमुखाचा आदेश, आपले राज्याचे मुख्यमंत्री आमच्या महायुतीचे, मी त्यांचा आमदार आहे, या नात्याने त्यांनी सर्वांनी दिलेल्या सूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी आज 11 वाजता फॉर्म विड्रॉल होईल. सर, तुम्ही जे आहे ते मुख्यमंत्र्यांची सूचना विचारात घेताय, उपमुख्यमंत्र्यांची सूचना विचारात घेताय, पण मिळालं काय? हे पहा, मिळालं काय, हे मिळण्यासाठी ही उमेदवारी नव्हती. आमच्या भावना, आमचं दुखणं, आमची खतखत, आमच्यामध्ये होणारे जे काही वार होते जिल्ह्यामधले एकमेका पुढाऱ्याचे, ते तर बंद होईल. ते लगेच आज कसं कळलं? ते घेण्यासाठी नाही फॉर्म भरला होता ना काही. हे फॉर्म भरला होता याच्यासाठी का भविष्यामध्ये शिवसेना हा पक्ष मजबूत राहावं, शिवसेनेवर कुठेही काहीही अन्याय होऊ नये,
शिवसेनेला ज्या पद्धतीने एक नंबरचा पक्ष म्हणून या संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याची ओळख होती, मी त्याला वाचा फोडली. माझा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल काही फायद्याचा प्रश्नच नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, मला अपेक्षापेक्षा जास्त मिळाले. मी 5 वेळेस आमदार, 4 वेळेस मंत्री राहिलो, 2 जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो. आपल्याला सर्वाला माहीत आहे, ते काही कोणाशी लपलेला नाही आहे. इतकं सर्व मला पहिले जे आमचे 2.5 वर्ष होते त्यामध्ये कुठेही आम्हाला ताण नाही आला. ह्या निवडणूक झाल्यानंतर जो ताण यायला सुरुवात झाली त्याचा कुठंतरी चर्चा व्हावी, त्याच्याबद्दल शहानिशा करावी आमच्या वरिष्ठांनी. आणि आमचा सत्य असेल तर समन्वय करायचा, आमचा चूक असेल तर आमचा कान धरायचा. मी इतक्या स्पष्ट शब्दामध्ये बोललो. असं काहीही कोणाला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी हा फॉर्म नाही आहे. हे फॉर्म आमच्या पक्षाच्या अस्तित्वाला कुठंही खिंडार पडणार नाही, पक्षाला कुठंही दगाफटका होणार नाही. भविष्यामध्ये पक्षाची निवडणुकीची रणनीती ठरवताना आता आमच्याकडं परिस्थिती अशी आहे की आमचे मोठे भाऊ आता भाजप झाले, पहिले मोठे भाऊ शिवसेना होती. तर असे का झाले, कशामुळे झाले, कशी रणनीती चुकली, ते चुकवताना कुठं कुठं त्यांना दगाफटका बसला. समजा महापालिकेमध्ये युती करायची, संध्याकाळी सांगितलं तुम्ही तुमचे फॉर्म भरा. आता 50 NOC लागतात, ते काय कुठून आणणार तुम्ही उमेदवार. जे होते त्याच्यामध्ये आमच्या पक्षाने लिहिली. आमच्या पक्षामध्येही वादविवाद होते. आमच्या पक्षामध्ये याचा गट वेगळा, त्याचा गट वेगळा. आणि आम्हाला वाटत होतं की ही शिवसेनेची जागीर आहे इथलची, ही आमच्याकडून कधीच जाणार नाही. परंतु याला व्यवस्थितशीर नियोजनबद्ध काही लोकांनी या जिल्ह्यामध्ये आम्हाला पिछाटवर आणलं. आमची परिस्थिती जसा रेतीमध्ये खसखस फेकून द्यायची, तुम्ही वेचत बसा, ते काही खसखस वेचता येत नाही. आणि पक्षाला याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्या नुकसान काही फक्त एखाद्या व्यक्तीमुळे झालं मी असं बोलणार नाही. आम्ही सर्व त्याला जबाबदार आहे. मी, पैठण आणि सिल्लोड हे अपवाद सोडला तर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्हाला नुकसान बसलेलं आहे. जिल्ह्यामध्ये आमच्या पैठणची जागा सन्माननीय संदीपान भुमरे साहेबांनी त्यांच्या जागा निवडून आणल्या, त्यांचे अध्यक्ष निवडून आणले, त्यांचे नगरसेवक आणले, त्यांचे जिल्हा परिषद आणले, मी माझी जिल्हा परिषद आणली, माझ्या नगरपालिका आणल्या. हे आमची स्ट्रॅटेजी आमच्यापुरती राहिली. परंतु जिल्ह्यामध्ये शिवसेना का संपू लागली, जिल्ह्यामध्ये असा काय आमच्याकडून गुन्हा झाला का त्याच्यामुळं आमचे लोक सर्व पळू लागले, आमचा पक्ष 1 नंबरचा 2 नंबरवर, याची शहानिशा करणं आवश्यक होते. म्हणून आम्ही सर्व एक शब्द सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबाला सांगितलं. काही पक्षाचा डायरेक्ट जो वादविवाद होता ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला सांगितलं. आणि मुख्यमंत्री महोदयावर आमचा पूर्वीपासून विश्वास आहे. मी अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतो. मी काही आज लगेच त्यांच्यासोबत आलो असं नाही. गेल्या 25 वर्षापासून मी त्यांना, ते महापौर होते तेव्हापासून तर आज मुख्यमंत्री पदापर्यंत, विरोधी पक्षामध्ये असतानाही खडसे साहेबांना त्या काळामध्ये मी ज्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीने नियम, धोरण आणि भाषण आणि त्यांचा स्पीच होत होता ते मी जवळून पाहिलेलं आहे. म्हणून माझी कोणतीही मुख्यमंत्री महोदयाबद्दल तक्रार नव्हती. पण मुख्यमंत्री महोदयाकडं जे आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला जो त्रास होत होता तो दिला. आता त्रास होणं म्हणजे भारतीय जनता पार्टीने त्यांचा पक्ष जरूर वाढवावा, परंतु विरोधी पक्षाला संपून सत्ताधारी मित्रपक्ष याला संपवायचं आणि माझी इतकीच त्यांना विनंती केली. तुम्ही म्हणल्याप्रमाणे भाजप मोठा भाऊ झाला आहे. गुलाबराव पाटील असं म्हणतात की आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर काय परिस्थिती झाली असती, मोठ्या भावांच्या ते लहान भावाकडे नीट लक्ष द्यावं. आम्ही 4 जागेवर निवडणूक लढतोय आणि त्या जागेवर जर बंडखोर उभं असेल तर हा आमच्यावर अन्याय आहे. नाही, गुलाबरावजी जे बोलले ते खरं आहे ना. शेवटी आम्ही एक जागेवर त्यांना सपोर्ट करू लागलो, दुसऱ्या जागेवर हे जे गुलाबरावजी बोलले तेच आमचे उपमुख्यमंत्री महोदय बोलले, तेच मुख्यमंत्री महोदय बी बोलले. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यावर पूर्ण बारकाईने नजर ठेवू नये. असं नाही ते निवडणूक राज्य चालवतात. देशामध्ये राजकारणामध्ये देवेंद्रजींचं नाव आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं नाव आहे, देशभरमध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमचे जे काही निर्णय होतात तो निर्णय एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी बोललं का तो अंतिम असतो. आणि तो एकदा अंतिम झाला तर त्याला कोणालाही चॅलेंज करण्याचा आम्ही ज्या पक्षामध्ये त्या पक्षाचे ते प्रमुख आहे. म्हणून मला असं वाटतं की देशाच्या राजकारणामध्ये गुलाबरावजी बोलले, राज्याच्या राजकारणामध्ये बोलले, त्याच्यामध्ये तथ्य आहे, सत्य आहे. कुठं दगाफटका होणार नाही त्याची दक्षता भाजपने घ्यावी. आणि आमच्या शिवसेनेतर्फे आम्ही सर्वांनी भाजपला कुठं दगाफटका बसणार नाही, राष्ट्रवादीला बसणार नाही, ते आमच्या पक्षाने घ्यावी. सर, गणेश गीते असं म्हणतात की मी जर उभा राहिलो तर 450पेक्षा अधिक मतांनी निवडून येईल, माझा भाऊ जरी उभा राहिला तरी जिंकून येईल. नाही, कसं आहे, वेगवेगळं गणित असतात त्यांच्या जिल्ह्यामधली परिस्थिती त्यांना माहिती आहे, आपल्या जिल्ह्यामधली परिस्थिती आपल्याला माहिती आहे.
माझ्या जिल्ह्यामध्ये मी जे समीकरण जोडलं, माझे समीकरण मी तुम्हाला समोर ठेवले. त्यांचे समीकरण काय असेल ते मला माहीत नाही, गीते साहेब काय म्हणतात. परंतु मला असं वाटतंय का राजकारणामध्ये एकदा युतीच्या माध्यमातून ही जी महायुती आहे, या तिन्ही पक्षाला कुठं दगाफटका होणार नाही. मला असं जे ओरल दिसू लागलं की त्यामध्ये पूर्ण 17च्या 17 जागा ह्या महायुतीच्याच निवडून येणार. थोडेफार वादविवाद होते. CM आणि आम्ही बी आमच्या मनामध्ये जे होतं त्याला झाकून ठेवलं नाही, लपून ठेवलं नाही, ते बोलून दाखवलं. तर त्याच्यामधला कोणतं तरी बिमारी असली आपल्याला, आम्हाला डॉक्टरला बोलावं लागेल का साहेब आम्हाला असं असं आहे, तर डॉक्टर त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने जे काही उपचार करायचे ते कराल. तर दोन्ही डॉक्टरांनी आमचा उपचार करण्याचा जो आश्वासन दिलेला आहे, भविष्यामध्ये शेवटी उपचार काय आहे का आमच्या मतदारसंघाचा विकास व्हावा, जिल्ह्यामध्ये शिवसेना सक्षम राहावी, जिल्ह्यामध्ये शिवसेना एक नंबरचा पक्ष आहे, भविष्यामध्ये एक नंबरला राहील याची धेपा. मित्रपक्ष समोरच्या दुश्मनाशी आपण भांडू शकतो, मित्रपक्षाशी काय भांडाल. मित्रपक्ष म्हणजे इतकी जवळकी असते का त्यांना काही बोलणं इतकं सोपं नाही आहे. शेवटी ते बी राज्याच्या मध्ये देशामध्ये त्यांची सत्ता आहे, देशामध्ये राज्यामध्ये त्यांचा एकंदरीत पाहिला तर भारतीय जनता पार्टीचा मोठा आज साम्राज्य उभं आहे. त्याला माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्यांनी छेद करणं हे शक्यच नाही आहे, मी तुम्हाला हे बी सांगतो. परंतु शेवटी आमची जी भावना आहे ती आमच्या श्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्याचं काम मी जरूर केलं. पण साहेब आपण बघतोय दुसरीकडे आज अर्ज माघार होणार आहे, तर दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुद्धा निवडणूक लागली, त्यासाठी सुद्धा समीर सत्तार यांनी अर्ज घेतला आहे. नाही, आता मी पहिले 20 वर्षापासून तिथे संचालक आहे. आता मी राहू शकत नाही, कारण की नियम सरकारने एक नवीन कायदा बनवला का 10 वर्ष सातत्याने जो सदस्य राहील त्याला फॉर्म भरता येणार नाही. तर माझ्या जागेवर तो उभा राहू लागला. ते काही नवीन नाही आहे. किंवा शेवटी कसं आहे का माझ्या परिवाराचा एक सदस्य बँकेमध्ये राहावं. आता राहिला बँकेचा प्रश्न, तर मी पहिले स्पष्ट केलं का माझ्या परिवाराच्या माझ्या मुलाला बँकेचा चेअरमन व्हाईस चेअरमन कोणताही पद नको. मी स्वतः बोललो. म्हणजे पुढच्या कुणाला असं वाटत असेल का आता चेअरमनवर डोळा आहे का, तर बिलकुल नाही आहे. माझ्या तालुक्याचा चेअरमन अर्जुन पाटील गाडे पहिले होते. आता हे बा जे माझ्या तालुक्यापासून तर जिल्ह्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे. आता यासाठी आम्ही आमचे खासदारवर जबाबदारी दिलेली आहे साहेबांनी. आमचे खासदार तिकडची जबाबदारी मला वाटतं आपले अतुल सावे साहेबावर आहे. तर हे दोघं बसतील आणि हे दोघं काय निर्णय घेतात याच्यावर पुढची रूपरेषा आणि दिशा ठरवली जाईल. पण साहेब गेल्या 4-5 दिवसात ज्या घटना घडामोडी झाल्या यावरून चंद्रकांत खैरेंना असं वाटतं की जवळपास आता सरकारचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ संपत येतोय आणि अब्दुल सत्तारांना मंत्रिपद पाहिजे आणि अब्दुल सत्तार त्यातले हुशार आहेत आणि त्यासाठी सगळा खटाटोप सुरू आहे. नाही, खटाटोकाचा प्रश्न नाही. आपल्या नेत्याकडं आपल्या भावना मांडणं हे मंत्रिपदाचे इथं कोणतेही संबंध नाही. आणि शेवटी कोणाला असं वाटतं का मंत्री नाही बनू, मंत्री कधी माझ्या नेत्यांनी मला करायचं ठरवलं तर ते करतील, त्यांनी ठरवलं नाही करायचं तर ते नाही ठरवतील. शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे असतात त्यांना राज्य चालवावं लागतं, राज्याचे सर्व समीकरण जोडावे लागतात. आणि हे त्यांनी स्वतः बोललेलं आहे की 2.5 वर्षानंतर बदल होईल. आता बदल झाला तर त्याच्यामध्ये मी आमदार निवडून आलेलो आहे तर मंत्री बनण्याची अपेक्षा का नाही ठेवायला पाहिजे, नंबर 1. नंबर 2, करायचं का नाही करायचं हे नेते ठरवतात आणि त्यावेळची परिस्थिती ठरवतील. अजून 6 महिने 8 महिने बाकी आहे. आज काही त्याच्यावर चर्चा करणं हे नाही. ज्या आमच्या भावना होत्या त्या आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीला सांगितलं आणि त्यांनी सकारात्मक उत्तर दिला. यासाठी आज 11 वाजता आम्ही फॉर्म परत घेणार. म्हणजे पुढच्या 5-6 महिन्यात अब्दुल सत्तार जे आहे ते आम्हाला मंत्री म्हणून पाहायला मिळतील. नाही, हे मी पहिलेच बोललो, हे ठरवण्याचा अधिकार माझा नाही आहे. हे ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबाचा आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की सत्तार तू मंत्रिमंडळामध्ये शपथ घ्यायला या, तो कोण नाही जाणार. ते यादी देतील देवेंद्रजीकडे, देवेंद्रजीने त्याला संमती दिली का पुढे धकतो ते काम. असं असतं. हे जे राजकारणामधला एकंदरीत पार्ट पाहिला तर राजकारणामध्ये मी 4 वेळेस मंत्री राहिलो आहे. मला मंत्री काही पद एकदम नवीन नौखा नाही आहे. मी अनेक वेळेस मंत्री म्हणून काम केलं. आपण एकंदरीत पाहिलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं. आदरणीय सन्माननीय तुम्हाला माहीत आहे का उद्धवजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं. अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं. पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम केलं. हे सर्व मंत्रिमंडळामध्ये मी काम केलेलं आहे. परंतु शेवटी
नेत्याला काय वाटतं, नेत्याचे समीकरण काय असतात, यांना बनवल्यानंतर फायदा आहे का नुकसान आहे, हे पार्टी सर्व पाहूनच कोणालाही मंत्री करणं, आमदार करणं, खासदार करणं, राज्यसभेवर पाठवणं, लोकसभेवर पाठवणं, विधान परिषदेवर पाठवणं, विधानसभेमध्ये देणं, हे सर्व नियोजन त्या ठिकाणी पक्षाच्या कशामध्ये हित आहे ते सहून करतात. आणि माझ्यामुळं कधी पक्षाला फायदा होत असेल आणि एकनाथ शिंदे साहेबांची संमती असेल तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही गैर काय. खैरे साहेब जे बोलले मी त्यांचा आभार मानल का कमीत कमी मला खैरे साहेबांनी इतकी तर शाबासकी दिली, नाही तर खैरे साहेब माझ्यावर एकदम रागाने राग भरून बघतात. त्यांना वाटतं की सत्तारने आपल्याला धोका दिला. आता राजकारणाचे समीकरण आहे, राजकारणाचे समीकरण कुठं जातात. मी काही मूळ शिवसैनिक बी नव्हतो. मी शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे साहेब आमचे पालकमंत्री होते, त्यांच्यामुळं मी त्याच्यामध्ये पार्टी घेतली ना. तो सत्तार आणि शिवसेना हे समीकरण कुठं जुळत बी नाही. एक समीकरण असं आहे की जिकडे सत्ता तिकडे सत्तार, असं. आता मी काही ज्योतिष्य नाही आहे, परंतु अंदाज लावणं काही गैर आहे का. आणि मी कशामुळं गेलो तुम्हाला आठवण आहे का, आणि मला माहीत नाही त्यावेळेस तुम्ही नव्हते, पण मी 20 वर्ष अगोदर बी हेच बोललो होतो. काँग्रेसचे पृथ्वीराज बाबा ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, मी पृथ्वीराज बाबाला बोललो की परिस्थिती तुम्ही शेवटचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा मान जरूर राहील, या इतिहासामध्ये गवा राहील, पण काँग्रेसचे जे हाल होऊ लागले याची जबाबदारी कोणाला स्वीकारायला. मी होतो त्यावेळेस, आमचे अग्रवाल होते गोपाळराव, त्यानंतर रामप्रसाद बोर्डीकर होते, सुनील केदार होते, आम्ही 7-8 आमदार होतो. की जी परिस्थिती राज्यामध्ये चालली आहे याला वाचा मीच फोडली होती. मीच बोललो होतो CLPच्या मिटिंगमध्ये. जसं आता मी बोललो तसं त्यावेळेसही बोललो होतो, मी काँग्रेसमध्ये बी होतो. ते एक लक्षात घ्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये जी परिस्थिती चालली हे पुढं फार मोठ्या प्रमाणावर उद्रेक होणे, त्याच्या अगोदर त्याला पॅचअप करणं, त्याला जुळवाजुळवी करणं आणि आपला पक्ष मजबूत असणं. अबा शिवसेना मजबूत आहे तर आम्ही मजबूत आहे, आमचा पक्षच मजबूत नाही राहिला तर आम्हाला कोण विचारणार. तुम्ही कोणालाही विचारा, हे राजकारणाचे लोकशाहीचे समीकरण आहे का ज्या पक्षाची ताकद राज्यामध्ये आहे त्या पक्षाला पुढचं भविष्य चांगलं असतं. ते आज आपण पाहतोय शरदचंद्रजी पवार साहेबाचा पक्ष पाहिला आपण, उद्धवजींचा पक्ष पाहिला आपण. आता तुम्ही हे जे पाहिलं ना तर निश्चित कुठंतरी आज कमी जास्त होऊ लागलं हे तर आपल्याला निश्चित दिसतं. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव साहेबाची शिवसेना असेल, हे जे त्यांची ताकद कमी झाली म्हणून त्यांचे बार्गेनिंग पॉवर कमी झाले. आमची ताकद आहे म्हणून आज आमच्या नेत्याचे मी एकदम आत्मविश्वासाने मी सत्य परिस्थिती बोलतो की आमचे नेते जे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचे आणि नरेंद्र मोदी साहेबाचे इतके चांगले संबंध आहे, अमित शहा साहेबाचे संबंध आहे, देवेंद्रजीचे संबंध आहे. मग इतके चांगले संबंध असल्यानंतर त्या पक्षाला गळती लागण्याचं कारण काय आहे. ते जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील किंवा नगरपालिका असतील, महापालिका असतील, याचं कुठंतरी हे अभ्यास करणं जरुरी आहे. कारण काहीतरी असेल, आमचे भांडणं असेल किंवा आमच्या मोठ्या भावाचा आमच्यावर ज्या पद्धतीने राजकारणाचे समीकरण जोडून ते सक्सेस झाले, आम्हालाही कुठेतरी पक्ष मजबूत करावा लागेल. आमचे लोक आमदार म्हणून निवडून आले. आम्ही सर्व 60 लोकांनी 57+3 60 लोकांनी आम्ही सह्या केल्या आणि आदरणीय सन्माननीय आजचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना सपोर्ट केला. आमचे खासदार आहे 7, त्यांनी जो सपोर्ट केला तिथं तो सपोर्ट मोदी साहेबालाच केला. म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्ष आहे अनेक वर्षाचा. मी तर नवीन मी पहिलेच बोललो, माझ्या अगोदरपासून शिवसेना भाजपची युती आहे, ती युती टिकावी, ती युतीमध्ये दोन्ही शिवसेना बी मजबूत राहावी, भाजप बी मजबूत राहावं, राष्ट्रवादी बी मजबूत राहावी. शेवटी मित्रपक्षही आहे. हे मित्र सर्व खंबीर राहिले तर पुढं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला बी खारीचा वाटा आमचा लागेल. खारीचा, आम्ही काही फार मोठे नाही पण खारीचा वाटा आहे आमचा. मग त्या खारीच्या वाट्याप्रमाणे आमच्यावर अन्याय होणे याची दक्षता निश्चित आता पुढच्या भविष्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री साहेबांना तर आम्हाला डायरेक्ट आदेशच दिला. त्यांना बाकीचं काही करायची गरज नाही, त्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो. शेवटचा प्रश्न विचारतोय, तुमच्या सगळ्या विधानानंतर रावसाहेब दानवे असं म्हणणं आले होते की अब्दुल सत्तार यांची वाळलेल्या गवताची गंजी आहे, त्यांना काय सांगायचं? त्यांना काहीच सांगायचं नाही, ते माझे मित्र आहे. आम्ही एक दुसऱ्याला रोज फोनवर बोलतो आणि असा इशारा धमकी देत नाही, काही धमकी नाही. मित्र आहे, जुने मित्र आहे, तर मित्राबद्दल मला काही बोलायचं नाही. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार होते. गेल्या काही दिवसापासून ज्या घडामोडी झाल्या होत्या त्यावर त्यांनी आपले सविस्तर संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.